नमस्कार, मी डॉक्टर विशाल भस्मे, कन्सल्टंट ब्रेन अँड स्पाइन सर्जन, पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. 16 ऑक्टोबरला दरवर्षी आपण वर्ल्ड स्पाइन डे सेलिब्रेट करतो. हे करायचं मुख्य उद्दिष्ट काय की आपण लोकांना मणक्याच्या आजाराबद्दल अवेअरनेस देऊ शकू आणि जर आपण काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स केले तर आपण मणक्याच्या आजाराला भरपूर प्रमाणात कमी करू शकतो. या वर्षी आपला थीम आहे इन्व्हेस्ट इन युअर स्पाइन. याचा अर्थ काय की जर आपण स्वतःला फिजिकली ऍक्टिव्ह ठेवू, बॅलन्स डाएट घेऊ, पौष्टिक भोजन घेऊ, बरोबर आराम आणि 8 तासाची झोप घेऊ आणि जर आपण आपलं पोस्चर मेंटेन करू, बसताना, उठताना, चालताना, झोपताना एक प्रॉपर अवेअरनेस सोबत जर आपण आपलं पोस्चर बदललं तर आपण या आजाराला बऱ्यापैकी कमी करू शकतो. आणि जर तरी कधी तुम्हाला हे त्रास उद्भवले तर एक स्पाइन स्पेशलिस्टची सल्ला घ्या. 80 ते 90% पेशंट्सला आपण फक्त औषध गोळ्यांनी आणि फिजिओथेरपीनीच बरं करतो. 10 ते 15% पेशंट्सला सर्जरीची गरज लागते. म्हणून थोडं जागरूक व्हा आणि थोड्याशा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स केल्याप्रमाणे आपल्याला स्पाइन पेन फ्री ठेवा. धन्यवाद.